माध्यमातून खताचं बियाण्याचं सगळ्यांचं नियोजन करतो. शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या गावापर्यंत आणण्यासाठी आमचा गट प्रयत्नशील असतो आणि प्रत्येक शेतकरी तालुक्याला जाणं शक्य नसल्यामुळे या गोष्टी ज्या असतात प्रशासकीय लेवलवरच्या तर त्या आम्ही गटाच्या माध्यमातून करतो. तर अशाच माध्यमातून आम्हाला आपुलकी या संस्थेशी आमचा संपर्क आला. 28 फेब्रुवारी 2014 ह्या रोजी ज्या दिवशी आमच्याकडे गारपीट झाली त्या दिवशी आमची बातमी आली आणि आपुलकी परिवारातल्या अभिजित फाळके याचं एक ॲग्रोवनला एक आर्टिकल आलं होतं. त्यात त्याचा फोन नंबर असल्यामुळे मी त्याच्याशी चर्चा केली आणि आमच्याकडची जी परिस्थिती अशी झाली की बाबा गारपिटीमुळे 100% नुकसान झालं आहे. तर त्यांची एक आपुलकी म्हणून स्वयंसेवी संस्था काम करते शेतकऱ्यांसाठी. तर त्याच्यातून मग ते आमच्याकडे आले, फील्डवरची परिस्थिती पाहिली, सत्यता पडताळून पाहिली सगळी आणि त्यांना जेव्हा त्याची पक्का भरोसा आला त्यानंतर त्यांनी आमच्या शेतकरी गटाला मदत करण्याचं ठरवलं. तर त्यात त्यांनी यावर्षी आम्हाला 100 कापसाचे बियाण्याचे पाकिटं त्याची किंमत असेल 90,000 ते 1,00,000 रुपये असं गाव पातळीवर येऊन आमच्या गटातल्या 50 शेतकऱ्यांना ज्यांनी ठिबक सिंचनावर कापूस लावला आहे तर त्याच्यासाठी वाटप केली. त्यासाठी नुजिवडूचे भक्ती आणि मालिनी हे 2 आम्ही नवीन निवडले आणि त्यांचं नुजिवडीचं जे नवीन तंत्रज्ञान आहे की सघन लागवड की म्हणजे हाय डेन्सिटी की प्लांट पॉप्युलेशन वाढून पिकाचं उत्पन्न कसं वाढवता येईल याचा हा नवा प्रयोग आहे. त्यात आम्ही पाऊस कमी असताना सुद्धा यशस्वी झालो आहे. तर यावर्षी आमच्या गटाच्या ह्या अशा सगळ्या नुजिवडू सीड्स आहे, आपुलकी आहे, इफ्कोच्या माध्यमातून गाव पातळीवर खताचं डीलर रेटमध्ये आम्हाला खत मिळत आहे. तसेच क्रिप्कोने सुद्धा आम्हाला यावर्षी कंपोस्टचे 2 टन कंपोस्ट डेमो प्लॉटला दिलं आहे. तर अशा ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून यावर्षी आम्ही आमचा शेतकरी इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा एकरी 15 क्विंटलच्या पुढे उत्पन्न घेतो आहे की जेणेकरून यंदा सगळ्या रेनफेडवरची जी परिस्थिती आहे की 2 आणि 3 क्विंटलच्या वर उत्पन्न नाही आहे. ठीक.